सो माझी पण तयारी झाली आणि सगळं डेकोरेशन वगैरे पण मस्तपैकी झालेलं आहे आणि आपली ब्राईड पण आलेली आहे. साड्या ट्राय करून झाल्या बट मनासारखी मला अजून भेटत नाहीये. शॉपिंगच्या बाबतीत आम्ही इतक्या हलकट झालोत ना अक्षरशः. आले लोकांना म्हणण्यापेक्षा आमची ब्राईड टू बी आता जेवण करतीये. नंतर आता आमच्याकडे कधी येईल माहित नाही लग्नानंतर. का बोलत नाहीये रागिनी मावशी? तिने फक्त आता यावं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज बऱ्याच गोष्टी आहेत. बट आत्ता सध्या तरी आम्ही चाललो आहे के मार्केटला. थोडी शॉपिंग करायची आहे. ते का कशासाठी ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. तर आता मी आणि दीदी निघालोत. चल ना. सो मी आणि दीदी खूप दिवसांनी आज शॉपिंगसाठी निघालो. आधी तर ही कार काढणार असं मला बोलली आणि त्यानंतर अचानक म्हटली की नाही कारला पेट्रोल वगैरे टाकायला लागतं, म्हणून मग मला ओला करावी लागली. सो आता निघालेत आम्ही. भित्री आहे ड्रायव्हिंगला भीती नाहीये. मला माहित नव्हतं तू ओला केली असती. मजाकमध्ये नाही म्हटलेलं, तू सिरियसली ओला केलास. सिरियसली मी गाडी काढणार होते. 8891 भित्री असतो ते मान्य करू. आता मी पण ड्रायव्हिंग शिकली असं इथून पुढे मी स्वतःच घेऊन जाईल कार. आता आम्ही पोहोचलेलो आहे के मार्केटला. इथे आम्हाला साडी घ्यायची आहे. बघूया आता कुठे भेटते. तसं तर आम्हाला मार्केटला जायचं होतं बट सध्या आमच्याकडे तेवढा टाईम नाही आहे कारण पुढे खूप सारी तयारी वगैरे आहे. सो बघूया इथं आता कुठे भेटतील. घे ना मला, हा मस्त आहे ना. घेतीये मला असलं चांगलं तर भेटू. नक्की. 31st साठी ना? 31st गटू नाही का? फक्त 2,500 आहे. काय आवडलंच नाही. बघा रे माझ्या बहिणीचं प्रेम माझ्यावरचं. इथे बघा केकेला मुळचंदची ब्रँच चालू झाली आहे. आपल्यासारखं लेहंगा प्रमोशन करू नको. काय डोक्याला थटायला लागली एवढी भिंत यार. मला उचक्या का लागायला लागल्यात काय माहिती. एवढी कोण आठवण काढायला लागले माझी. पहिला आला की आरशात बघायचं काम. बघ कोणत्या छान वाटतात. अशी फॅन्सी मध्येच मस्त बॉर्डर फक्त असावी. यामध्ये कलर दाखवा ना. सेम कलरचं असेल ना. भरपूर साड्या ट्राय करून झाल्या बट मनासारखी मला अजून भेटत नाहीये. सो लेट्स ट्राय. आला ही नाहीये. मेरे पास पैसे ही नाही. अगली बार मध्ये. अगं मी ठेवायला दिलतेत ना तुझ्याकडे माझे. असं दाखवते मी पळून गेली दुकानात. किती निर्लज्ज आहे ग. बघा बिलच्या टाइमला पळाली. अगं दे ना. सो अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे. हो छान. पण शॉपिंगच्या बाबतीत आम्ही इतक्या हलकट झालोत ना अक्षरशः. आले लोकांना म्हणण्यापेक्षा कुणाला रागिनीला आणि आपल्या तिचं नाव काय मुस्कान. तू रिव्हील केलं. मी अजून सांगितलं नव्हतं मी कशासाठी आली आहे तर फायनली रिव्हील झालेलं आहे. ते सांगते पूर्ण स्टोरीज. रागिणीचं लग्न ठरलेलं आहे आणि जवळपास 10 दिवसावर लग्न आलं आहे. सो तिचं केळवण करायचं आहे आज आणि तिच्यासाठीच गिफ्ट घ्यायला आलं होतं साडी वगैरे. तर आलो आहे तिच्यासाठी. मस्तपैकी साडी पण भेटली आहे. पण आता जाता नुसतं सगळ्या शॉपवरती आमचं लक्ष आहे कुठं काय चांगलं भेटतं आहे का. बट छानपैकी शॉपिंग झालेली आहे आणि आता निघालो आहेत घरी जाऊन अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तिला तर मी टाईम दिले 5चं आणि 4:45 वाजले तरी मी इथंच आहे अजून बाहेरच. सो शिव्या खाणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच कुणाचं तरी केळवण करतेय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मला तशा जास्त मैत्रिणी पण नाही आहेत आणि ज्या काही आहेत 4-2 त्या एकदम जीवलग आहेत आणि त्यापैकीच एक रागिणी. त्यामुळे मला तिचा डे एकदम स्पेशल बनवायचा होता. सो जेवढं काही मला जमेल त्या सगळ्या गोष्टी मी अरेंज करत होती. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे सगळी फायनली आणि इतका थकवा आलाय ना. आणि आता जाऊन सगळी तयारी करायची आहे. पटपट आवरायचं आहे. मला डेकोरेशन वगैरे पण करायचं आहे. सो इथे आमची आवरावर चालू आहे. बघा केवढी मेहनत करतात. काय पडलं.
काय आहे हे? बघा हे इथं मला बबडीचे पराक्रम क्लीन करणं चालू आहे. बबी बघ तू हे काय केलंयस हे मला काढावं लागतंय. पाणीची गरज आहे अजून. हा 2 मिनिटं इकडे ना. कलर निघायलाय का ते निघायले काही कळेल ना. बघ नाही तिथे नाही करत आहे पण हे निघतंय का हे बघायला लागली. हा कलर निघतोय की काय वरचे फक्त निघते कळेल ना मला. प्रत्येक वेळेला दुष्काळात 13वा महिना असतो अशी आमची कामं असतात आणि बरोबर आता पण डेकोरेशनला घेतलं मी तोपर्यंत लाईट गेली आहे. शांत बघ की बबडं जरा त्यामुळे काहीच सुचत नाहीये. सो आता लाईट कधी येते काय माहिती. काय चाललंय ग बब्बी तुझं? फटके लावू तुला? चुप बस ना बब्बी. काय करतेय तू? तुला जेवायलाच नाही देणार तेच जेवण खास तू. मग हे कुणासाठी बनवते? नको मला डेकोरेशनमधलं काहीच जमत नाही आणि आत्तापर्यंत मी कधी केलेलंही नाही आहे. इवन मला रांगोळी पण जमत नाही. बट आज मी ट्राय करते आहे आणि जे काय अवेलेबल आहे त्याच्यापासूनच सुंदर लुक कसा येईल त्याचं ट्राय करणं चालू आहे आमचं. तो बिचारा मला हेल्प करतोय बघा. मला तर डेकोरेशन मधलं जास्त काही येत नाही. फर्स्ट टाइमच मी करायला लागली कोणासाठी तरी. सो माझी पण तयारी झाली आणि सगळं डेकोरेशन वगैरे पण मस्तपैकी झालेलं आहे आणि आपली ब्राईड पण आलेली आहे. चलो आपण तिचं आता वेलकम करूया. अवतार करून टाकलं एवढं लांब कोण राहतं का. आता तुझ्यासाठी मी आता तू एवढ्या लांब झालीस त्याचं काय ग. आमची 2 वर्षापूर्वीची मैत्री आहे. म्हणजे MBAला कॉलेजला आम्ही भेटलो. तसं तर कॉलेज पण आम्ही रेग्युलर केलं नाही. महिन्यातून फार फार तर 2 ते 3दा आमची भेट होत असेल कारण रागिणी कधी रेग्युलर कॉलेजला येत नव्हती. मी तरी पहिले 6 महिने कॉलेज केलं पण आमची अचानकच इतकी घट्ट मैत्री कशी जमली समजलं पण नाही. ते एक म्हणतात ना वाईब्स मॅच होतात आणि वाटत पण नाही की फक्त 2 वर्षापासून आम्ही ओळखतो एकमेकींना आणि इतकं ते घट्ट नातं बनलंय ना आता की म्हणजे असं नाही का सख्या बहिणीचं लग्न होताना जी फिलिंग येते ना सेम फिलिंग माझी सध्या आहे. आमची ब्राईड टू बी आता जेवण करतीये. नंतर आता आमच्याकडे कधी येईल माहित नाही लग्नानंतर तर. रडू नको. कोण आलंय बबी? कोण आलंय ग? ती आता बोलतच नाहीये. जेव्हा नसेल तेव्हा आठवण ती रुसली आता. तिचा मोबाईल काढून घेतलाय ना. हा का म्हणून तिकडं बघतीये का ती. आता झालेलं आहे केळवण वगैरे तिचं जेवण वगैरे झालं आणि छानपैकी कार्यक्रम पण झाला आणि मला तर हिला थांबवून घ्यायचं आहे बट मॅडमना आता पण परमिशन नाही. एक तर म्हणजे जेव्हापासून आमची फ्रेंडशिप झालं ना तेव्हापासून पहिल्यांदा ती माझ्या घरी आली आहे ते पण असं. आणि आज पण तिला थांब म्हणते तर बघा ती थांबायलाच तयार नाही. मोठ्याने बोल. आता घरचे सोडत नाहीत नंतर तुझा नवरा सोडणार नाही. तेव्हा आपण पटवू ना त्यांना मग ते सोडतात बरोबर. तेव्हा त्यांना पण घेऊन यायचं तोर तुझं होते. काय ग बब्बी तू का बोलत नाहीये रागिनी मावशी? तिने फक्त आता यावं. तू एवढे दिवस भेटायला आली नाहीस म्हणून मी रागवली आहे तुझ्यावर. बोल. तुला धपाटे नाही ना आणलं ती ना तर जायचं. मी चॉकलेट होती पण नंतर मग मला ती मम्मा आठवली. चॉकी खायची आहे तुला? चॉकी खायची आहे? चॉकी खायची आहे? थांबा तर मम्माला सांगते. मॅट म्हणून मी ठेवलेलं आहे खूप छान. म्हणजे ज्या वेळेला माझ्या स्टुडिओचं ओपनिंग झालं त्याच टाईममध्ये हिचं पण म्हणजे तेव्हापासूनच लग्नाची बोलणी आणि त्या सगळ्या पिरियडमध्ये होती त्यामुळे तिला माझ्या स्टुडिओला पण यायचं झालं नव्हतं. सो पहिल्यांदाच ती स्टुडिओसुद्धा बघते आहे आणि इथेच बसून आमच्या गप्पा पण चालू आहेत भरपूर साऱ्या. कारण अशा गप्पा आता परत आम्हाला कधी मारायला भेटतील काही सांगता येत नाही आहे. मला अगोदर हे बघताना कसं वाटतं माहिती का स्टेज आहे असं वाटतं ते दिसताना सेटअप मध्ये.
बघ जास्त बाहेरचा आवाज वगैरे नाही येत. आता दरवाजा उघडला बघ ना, कसलं पूर्ण शांतता, नॉईज पूर्ण ऍब्सॉर्ब करून घेते. आणि ही सोसायटीवर पण चांगली कॉपरेटिव्ह. तू रागिनी मला विश केलं का? तिचं लग्न आहे ना. तुझं बंद होईल मग. आता तू कधी पण आधी धपाटे खायला मग मी म्हणणार. आपण ना रागिनी माझ्या मम्माकडे जायचं आणि ही दीदी आहे ना तिच्या घरी भुबू बघायला जायचं. आमच्याकडे माऊ पण आहे, नाही माऊची तिला घेऊन जातील. ती काय करतात काय माहिती नंतर मी गेल्यावर माहिती आहे का. तू काय इथंच आधीतच राह, तू आधीतच राह ना. हे बघा ह्यांचे गुटाने हे असले चालू असतात. इथंच झोपायचं, इथंच राहतो. हा सकाळी मी येते मग उतरवते, तू इथंच राह. जा घेऊन जा. मगाशी पासून तिच्याकडे अजिबात गेली नाही आणि आता जायच्या टाइमला बघा दोघींचं कसं जमलंय. तिचं नेहमीच आहे माहिती आहे ना, मी घरी निघाली की तिला आठवतं. मला एक नवळ व्हायला बरोबर. बाय बाय. आम्ही परवा येतो म्हणा तुझ्याकडे. व्यवस्थित जा आणि पोचली तू कॉल. बहुत कुछ होने वाला है. देख रहे हो गाइस, इसलिए बैठता नहीं है. बाबा भी लेके आया. सो अशा पद्धतीने रागिणीला घालवलं आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता जेवण केलं. जेवण वगैरे झालंय आणि आता झोपायचं आहे. जवळपास 12 वाजत आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग पण इथेच एंड होतोय. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.